ज्या किशोरी पेडणेकरांवर आरोप आहेत, दबाव टाकल्याचे आरोप आहेत, त्या स्वतः किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई नमस्कार। तुमच्यावर आरोप केला गेलेला आहे की तुम्ही दबाव टाकला या प्रकरणामध्ये। नाही, मुळामध्ये या प्रकरणामध्ये पोलिसांनी सगळी अगदी सीआयडी पण चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय रिपोर्ट आले ते सगळ्यांना माहिती आहे। आता राहिला तिच्या वडिलांनी परत याचिका का दाखल केली। आमच्या मी महापौर असताना अनेकदा ते ऑफिसला आले होते, अनेकदा महापौर बंगल्यावर आले होते। त्यांचं म्हणणं होतं की माझी त्याला आम्हाला मदत करा, एकदा येऊन तिला भेटा। त्यामुळे मी एकटी त्यावेळेलाही मी एकटी गेलेली नव्हती, सोबत संपूर्ण मीडिया होता, वर पण मीडिया होता, बातचीत चालली होती तेव्हाही मीडिया समोर होता। नंतर त्यांनी जे काय बोलणं होता महानगर अगदी किशोरीताई थोडंसं थांबू दे, तुम्ही सुद्धा सोबत राहा। शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदेजी आपल्यासोबत आहेत। मनीषाजी नमस्कार। दिशा सालियन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आली आहे आणि दिशा सालियनच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा अशी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे, पण त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केलेले आहेत। आपली प्रतिक्रिया हवी आहे। मला असं वाटतं की आपण म्हणतो की न्याय सर्वांना एकसारखा असतो आणि हा विषय खूप दिवस चर्चा सुरू आहे। आता स्वतः दिशा सालिनीच्या वडीलच हे म्हणतायत, कारण इतके दिवस त्यांनी ते का बोलले नाहीत माहित नाही, कोणाचा दबाव होता की काय, परंतु आता ते स्वतः याविषयी बोलतायत। मला असं वाटतं एकदाच काय या विषयाचा दूध पाणी का पाणी होणं आवश्यक आहे। अच्छा, अगदी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। किशोरीताई तुम्हाला प्रश्न, आदित्य ठाकरेंवर सुद्धा आरोप होतोय। बरं, तांत्रिक कारणामुळे किशोरीताईंचा आपल्यासोबत संपर्क तुटलेला आहे, आपण त्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूयात आणि या संदर्भात प्रतिक्रिया पुन्हा एकदा त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर आपण पाहतोय दिशा सालियन प्रकरणामध्ये मोठी अपडेट पाहतोय। दिशा सालियनच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा। दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा याचिकेमध्ये तिच्या वडिलांनी आरोप केलाय। बऱ्याच काळापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि बऱ्याच काळापासून हे प्रकरण प्रलंबित आहे आपण पाहतोय। मात्र या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याचिकेमधून दिशाच्या वडिलांचा सुद्धा आदित्य ठाकरेंवर आरोप पाहायला मिळतोय। नितेश राणेंच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्याशी आपण स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र काही तांत्रिक कारणामुळे पुन्हा एकदा आपण त्यांना जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिशा सालियन प्रकरणामध्ये मोठी अपडेट पाहतोय। दिशा सालियनच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा। दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये अशा आशयाची याचिका दाखल केली आहे आणि दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा याचिकेमध्ये आरोप सुद्धा करण्यात आलाय आणि हे जे प्रकरण होतं या प्रकरणात किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप होता, मात्र हे आरोप किशोरी पेडणेकर यांनी फेटाळून लावलेले आहेत। नुकतंच काही क्षणापूर्वी पुढारी न्यूजने किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला। बरं, याचिकेमधून दिशाच्या वडिलांनी सुद्धा आदित्य ठाकरेंवर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय।